जीव पेरला मातीमध्ये, जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस नाही पडला तर 2 दिवसामध्ये प्रचंड नुकसानकारक पाऊस झाला. जो मृग नक्षत्रातला अत्यंत चांगला शेतकऱ्याच्या फायद्याचा पोषक पाऊस तो काही महाराष्ट्रात दिसत नाही. सध्या आपण मराठवाड्यात आहे. मुक्ताबाईची पालखी आता बीड शहराच्या बाहेर निघालेली आहे आणि जिकडे तिकडे आतुरतेनं आज तर इतकं ऊन आहे, पूर्ण प्रवास उन्हामध्ये, सगळे शेतकरी कामासाठी थांबलेले. पावसाची फार गरज आहे. काय पावसावर डिपेंड असेल ज्या ऋतूमध्ये तेच हवामान वातावरण योग्य दिसतं. पावसाचं शेतकऱ्याचं अनन्यसाधारण नातं आहे. कारण प्रश्न आहे आभाळात आणि उत्तर आहे मातीत. ज्या वेळेला आकाशानं प्रतिसाद दिला त्यावेळेला जमीन प्रतिसाद देते आणि त्याच्यातून येणारं उत्तर हे आनंदाचं असतं. फार छान म्हटलं एका कवीने. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. पहिला पाऊस पहिली धारा मन मन फुलवित होते. पहिला पाऊस पहिली धारा मन मन फुलवित होते. कुणी सांडले बघाना, कुणी सांडले बघाना, अत्तर मातीवरती. कुणी सांडले बघाना, अत्तर मातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आहे. खूप शिक्षण झालं मोठ्या भावाचं पण घरीच आहे. का घरी आहे त्याचं कारण आहे शेती. त्या का घरी आहे त्याचं कारण आहे पाऊस. का घरी आहे त्याचं कारण आहे वारंवार होणारा दुष्काळ. का घरी आहे त्याचं कारण आहे होणारी नापिकी. का घरी आहे त्याचं कारण आहे शेती पिकाला न मिळणारा योग्य दर, योग्य भाव. एका छोट्या चिमुकल्या बाळाने आईला विचारलं, आई रोज मला शाळेला जा शाळेला जा म्हणून तगादा माझ्या मागे लावते, अगं जाऊच का पण शाळेला. आई म्हणते जावं लागेल बाळा. अगं पण जाऊन उपयोग तरी काय. मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आहे. अग मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आहे. पण उगाच देते आई माझ्या दप्तर पाठीवरती. उगाच देते आई माझ्या दप्तर पाठीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. जीव पेरला, जीव पेरला, जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला,
उत्तर मातीवरती. प्रार्थना करू भगवंता, हे सगळं सूत्र तुझ्या हातात आहे. पर्जन्य पडे आपुल्या स्वभावे, भूमी पिके आपुल्या दैवे. ती दैवानं पिकते आणि तुझ्या स्वभावानं पाऊस पडतो. एकदा तू कृपा कर आणि आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना, या पंढरीच्या वारकऱ्यांना तू तृप्त कर. आजही या वारीला त्या रखरखत्या उन्हाची नाही, तुझ्या कोवळ्या रिमझिम पावसाच्या झरींची गरज आहे. आणि त्या येणाऱ्या पावसाच्या सरी, रिमझिमणाऱ्या त्या सरी लवकरात लवकर बरसू दे आणि पुन्हा या वारीचा आनंद द्विगुणित होऊ दे. हीच तुला या मुक्ताबाईच्या आईसाहेबांच्या वाटचालीतून अत्यंत श्रद्धेने केलेली प्रार्थना आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई की जय.